पासून दिल्लीपर्यंत सुरू आहे। युतीवर उद्धव ठाकरे यांनी आजवर अनेकदा जाहीर भाषणांमधून आणि पत्रकार परिषदेतून उघड भाष्य केलं, पण युतीच्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या राज ठाकरेंनी मात्र सूचक वक्तव्य करण्यापलीकडे आजवर पुढे पाऊल टाकलेलं नाही। आता राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना आणखी एक सूचक वक्तव्य केलं आणि पुन्हा युतीच्या चर्चांना सुरुवात झाली। त्याचबरोबर त्यांनी भाजपलाही आव्हान दिलं। पाहूया। मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित मेळावा। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत राज ठाकरे मातोश्रीवर। ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनाच्या चर्चेला बळकटी येण्यासाठी एवढं पुरेसं होतं, पण एवढं होऊनही युतीचं घोडं आजतागायत पुढे सरकलं नाहीये। युतीबाबत उद्धव ठाकरे जाहीर आणि स्पष्टपणे बोलतात, तर राज ठाकरे मात्र हातचं राखून आणि सूचक। काहीच दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं। 20 वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, तर तुम्ही कशाला वाद घालता, असा एकीचा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला होता। आता राज ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट भाष्य केलं नसलं तरी पुन्हा एकदा संकेत दिले आहेत। मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे। या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही। आपली ताकद ओळखून कामाला लागा। मनसे गटाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा। मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्या। मुंबईतील प्रत्येक मतदार यादीत तपासून घ्या। राज ठाकरेंचा हा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी लगेचच खोडून काढलाय। मुंबईत भाजपच मोठा पक्ष आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही। प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं। मुंबईत ताकद नेमकी कुणाची याचा फैसला निवडणुकांमध्येच होईल, पण युतीबाबत कधीही स्पष्ट न बोलणाऱ्या राज ठाकरेंनी मुंबईत ठाकरेंचीच ताकद आहे असं सांगून महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय का, अशी चर्चा सुरू आहे। 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत कुणाची किती ताकद होती ते पाहूया। 2017चं मुंबई महापालिका बलाबल काय सांगतंय बघूया। शिवसेना 84 जागा, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा, मनसे 7 जागा। मुंबईत ताकद असलेल्या शिवसेनेचे आता 2 पक्ष झाले आहेत, त्यामुळे मुंबईत भाजपला मोठी संधी असल्याचं बोललं जातंय। पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महायुती पुढे आव्हान निर्माण होऊ शकतं। खरं तर राज ठाकरे यांनीच सर्वात आधी युतीच्या चर्चेला तोंड फोडलं होतं। शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातलं मला वाटत नाहीये। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी टाळी देत मराठीच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरेंसमोरच युतीबद्दल वक्तव्य केलं। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। तरीही राज ठाकरे मात्र सध्या युतीबद्दल केवळ संकेत देण्यापुरतच भाष्य करत आहेत। उद्धव ठाकरेंप्रमाणे युतीबद्दल ठोस बोलायला राज ठाकरे तयार नाहीत। निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत, तेवढ्या कालावधीत काहीही होऊ शकतं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। बातमी मुंबईतून। मुंबईच्या वरळीतील BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या